आपण आता विचारताना ठाकरे गटाच्या बाजूने विचारलं, ठीक आहे, मी तसं उत्तर देतो. परंतु निकालाचं जर आपण विश्लेषण पाहिलं, मी थोडीशी माहिती घेतली निकालाच्या बाबतीत. याच्या बाबतीत ठाकरे गटाची जी मागणी होती की माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे, शिवसेना नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देण्याचा, त्याला वारंवार ठाकरे गट स्थगिती मागत होता. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयानं अशा पद्धतीची स्थगिती आज दिलेली नाही. ही पहिली बाजू आपण समजून घ्या. त्यामुळे आपण माध्यमांनी विचारलं दिलासा, तर हा दिलासा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला शिवसेनेला मिळालेला आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावरती कुठलीही स्थगिती ही माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही. दुसरा प्रश्न की आता विधानसभेचं येणाऱ्या 27 तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मग अधिवेशनाच्या कामकाजामध्ये पक्ष म्हणून सभागृहामध्ये काम करताना पक्षाचं धोरण, पक्षाची भूमिका या पद्धतीनं सभागृहात कशी मांडायची याच्या बाबतीत वेळोवेळी पक्षादेश निर्गमित केले जातात. मागण्या असतील किंवा एखादं बिल असेल सभागृहातलं किंवा अगदी सभागृहातली अनिवार्य उपस्थिती असेल, याच्या बाबतीत पक्षाचे जे मुख्य प्रतोद असतात ते अशा पद्धतीनं सर्व सन्माननीय सभासदांना, आमदार महोदयांना व्हीप जारी, पक्षादेश जारी करत असतात. याच्या बाबतीत कोर्टामध्ये, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या वतीनं आम्ही असं सांगितलं की या अधिवेशनापर्यंत किंवा पुढची तारीख माननीय सुप्रीम कोर्टाची होईपर्यंत आम्ही जे ठाकरे गटाकडे काही आमदार आहेत त्यांच्या बाबतीत असा व्हीप जारी करणार नाही. अशा पद्धतीची भूमिका किंवा त्यांना आम्ही डिस्क्वालिफिकेशन करणार नाही, अशा पद्धतीचं ओरल सबमिशन हे आमच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आम्ही सुप्रीम कोर्टात केलेलं आहे. याचा अर्थ ठाकरे गट जे म्हणत होता की चिन्ह दिलंय, पक्षाचं नाव दिलंय, त्याला स्थगिती करा किंवा बाकीच्या ज्या बँक अकाउंट्स वगैरे आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय घ्या, तर याच्या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टाने कुठेही अशा पद्धतीचा निकाल दिलेला नाही. त्यामुळं उलट आमचं मत असं आहे की माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं जे 78 पानाचं निकालपत्र दिलेलं आहे मेरिटवरती, ती ज्याच्यामध्ये पक्षाचं चिन्ह आणि नाव आम्हाला दिलेलं आहे, त्याला कुठलीही बाधा आत्ताच्या आज झालेल्या सुनावणीमध्ये तरी माननीय सुप्रीम कोर्टाकडनं प्राप्त झालेली नाही. तुम्ही जे ओरल सबमिशन दिलं असं म्हणताय, याचं प्रयोजन काय होतं? कारण जर तुम्ही व्हीप लागू केला तर त्या आमदारांवरती सुद्धा तरी न्याय पाळला तर कारवाई होऊ शकते. नाही, आता हे बघा, जेव्हा एखादी सबज्युडिस मॅटर असते आणि त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा त्याची सुनावणी सुरू असते आणि दोन्ही बाजूचे सिनियर काउन्सिल्स, ॲडव्होकेट्स त्या ठिकाणी आपला युक्तिवाद करत असतात, तेव्हा जर अशा पद्धतीची बाब समोर आली तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण अनेक इतर मॅटरमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अशा वेळी कुठल्या ना कुठल्या एका बाजूकडनं असं ओरल सबमिशन केलं जातं की माननीय कोर्टाची पुढची तारीख होईपर्यंत आम्ही अशा पद्धतीनं कुठली कारवाई करणार नाही. असं ओरल सबमिशन याच नाही अनेक मॅटर्समध्ये याच्या अगोदरच्या झालेलं आहे. त्यामुळं त्या पद्धतीनं आम्ही ते आमच्या ॲडव्होकेट्सनी किंवा सिनियर काउन्सिलनी माननीय सुप्रीम कोर्टासमोर तसं वक्तव्य केलेलं आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली असं वक्तव्य शरद पवार म्हणजे एकंदरीतच पहाटेच्या शपथविधीनं मदतच झाली असं संजय राऊत म्हणताय. एकदा आपण विचारा किंवा आपण विचारा. तोच प्रश्न आहे. पहाटेच्या शपथविधीला हो, पहाटेची शपथविधी झाली नसती तर राष्ट्रवादी राजवट ही उठली नसती असं पवार म्हणाले. नाही, आता राष्ट्रपती राजवट या संदर्भामध्ये किंवा सकाळच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये पहाटेच्या याच्या अगोदर माननीय पवारसाहेब म्हटले होते की या बाबतीतली मला काही कल्पना नाही. आणि आता असं आपण म्हणताय की मी पवारसाहेबांचं वक्तव्य ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं पण नाही, पण मला मगाशी कोणीतरी सांगितलं की राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केली गेलेली ती खेळी होती, असं कोणीतरी मगाशी एक खेळी हा शब्द वापरला, मी ऐकलेला नाही. पण तसा जर शब्द वापरला असेल तर मग पवार अशा पद्धतीच्या खेळ्या करतात हे आता त्यांच्याच वक्तव्यावरनं या ठिकाणी समोर आलेलं आहे. मी परत सांगतो, मी ऐकलेलं नाही. आपल्यापैकीच कुणीतरी आता माझ्याशी बोलताना सांगितलं की ती एक खेळी होती. पण
राष्ट्रपती राजवट ही उठल्यानंतर जो पहाटेचा शपथविधी झाला त्याच्या बाबतीत आज माननीय पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यावेळी पवार साहेब म्हणत होते मला यातली माहिती नाही, मला याच्या बाबतीतलं काही कल्पना नाही, हा निर्णय पक्षाचा नाही, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही, हे त्यावेळी वारंवार माननीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आज 7 महिन्यानंतर जर माननीय पवार साहेब अशा पद्धतीने म्हणत असतील की ती राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधी ही केलेली एक खेळी होती, तर पवार साहेब किंवा पवार हे अशा पद्धतीच्या खेळ्या करू शकतात किंवा करतात हे त्यांच्या वक्तव्यावरनं दिसतंय. तुमच्या वकिलांनी एकीकडे असं म्हटलं होतं की ठाकरेंची जी याचिका आहे तर ती फेटाळून लावा, त्याबद्दलची त्यांनी कारणं दिली. आणि दुसरीकडे आमदारांबद्दलच्या व्हीपमध्ये कुठेतरी एक डिफेन्सिव्ह भूमिका घेतली. या दोन्ही भूमिका कॉन्ट्राडिक्टरी म्हणायच्या की येणाऱ्या काळात त्याच्यात सुप्रीम कोर्टात सगळीकडे जो बुद्धिबळाचा गेम चाललाय असं चंद्रचूड यांनी एक कोट केलेलं स्टेटमेंट होतं, त्या चालीमधली एक चाल म्हणायची. आता हे बघा, शेवटी आम्ही पक्षकार आहोत आणि आमची बाजू माननीय न्यायालयासमोर मांडणारे आमचे ते वकील आहेत किंवा सिनियर काउन्सिल आहेत. कशा पद्धतीनं आपल्या आशिलाची बाजू योग्य प्रकारे मांडायची, त्याला न्यायिक आधार कसा द्यायचा, हे शेवटी कौशल्य किंवा ही पद्धती ही सिनियर काउन्सिलची आणि ॲडव्होकेट्सची असती. त्यामुळं त्या कामकाजाच्या किंवा त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भाग हा असू शकतो की अशा पद्धतीचं वक्तव्य आमच्या सिनियर काउन्सिल्सनी किंवा ॲडव्होकेट्सनी सुप्रीम कोर्टासमोर केलेलं आहे. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर संजय राऊत असं म्हणतायत की जी खेळी होती ही शरद पवारांना समजून घेण्यासाठी 100 वर्ष लागतील. मला संजय राऊतांना म्हणायचं आहे, आधी तुम्ही तुमच्या ठाकरे गटाबद्दल बोला. तुम्ही ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पवार साहेबांचे प्रवक्ते आहे? कारण त्यांच्या आता वारंवारच्या बोलण्यामुळं ठाकरे गटाचा माननीय उद्धव साहेबांचा उल्लेख कमी आणि माननीय पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादीचा उल्लेख जास्त, हे नेहमी आपण संजय राऊतांच्या वक्तव्यावरनं निश्चितपणानं आपण नेहमी पाहतो आहे. त्यामुळे आधी त्यांनी स्पष्ट करावं की ते ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत का ते पवारांचे प्रवक्ते आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं मी मागासपासून अनेक वेळा सांगितले, अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करण्यासाठी संजय राऊत माहीर आहेत, पण त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठंही कधीही फारसं तथ्य आढळून येत नाही. संजय राऊतांनी की त्यांना मारण्याची धमकी आलेली आहे, ते पोलिसांकडे या सगळ्या प्रकरणात गेले, ते अधिकारी सुद्धा जमले होते, स्टेटमेंट उघड झालेले नाही, पण त्यांनी स्टेटमेंट नोंदवलं आणि कारवाईची मागणी ते करतात. त्यांनी पत्र दिलेलं आहे अशी माहिती पुढे येते. काल मी याच्यावरती बोललो, त्यांनी काय पत्र द्यावं, कुणाकडं पत्र द्यावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु पत्र देताना त्यांनी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. 15 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले ते लोकप्रतिनिधी लोकसभेचे खासदार आहेत आणि अशा एका लोकप्रतिनिधीबद्दल त्यांच्याकडून मला मारण्याची सुपारी दिली असं वक्तव्य केलंय म्हणजे केवळ आणि केवळ डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना बदनाम करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडं आग्रह धरलेला आहे की या पत्राची सखोल चौकशी करा. कुठल्या संदर्भ देऊन संजय राऊत हे बोललेले आहेत, त्यांच्याकडं कुठले पुरावे आहेत का, काही पुरावे नसताना, काही संदर्भ नसताना आलं मनात उचलली जीवन लावली टाळ्याला असं बोलू, अशा कृतीप्रमाणे जर संजय राऊतांनी हे पत्र दिलं असेल आणि त्याच्यात तथ्य जर आढळून आलं नाही तर निश्चितपणानं आम्ही अशी मागणी CM साहेबांकडे, DCM साहेबांकडे करणार आहोत की खोटी तक्रार दिली, 15 लाख लोकांच्यातनं निवडून येणाऱ्या आलेल्या लोकसभेच्या माननीय खासदारांची प्रतिमा खराब करायचं, मलिन करायचं, त्यांना बदनाम करायचं काम केलं म्हणून निश्चितपणानं कायदेशीर कारवाई पोलिसांकडनंच संजय राऊतांवर करावी अशी मागणी आम्ही CM DCM साहेबांकडे करणार आहे. सर, एकीकडे या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न देखील समोर येतो. राज्यात कांद्याचे भाव पडलेले आहेत, कोसळलेले आहेत आणि त्यामुळे परिणामी सोलापूरातल्या एका शेतकऱ्याची केस आहे की जवळपास 512 किलो कांदा विकल्यावर साधारणपणे 2 रुपयाचा चेक त्या व्यक्तीला मिळालेला आहे. सरकारने या संदर्भात तातडीनं पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी होते. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयासंदर्भात बोलणार आहात का? अशा पद्धतीने सरकारची भूमिका असेल या सगळ्या विषयात? याच्या बाबतीत माननीय कृषी मंत्री महोदयांशी मी जरूर बोलेन, परंतु
500 किलो कांद्याला 2 रुपये भाव मिळणं हे अशक्य आहे. फक्त 2 रुपये हातात मिळाले. हां, आता हातात मिळाले याचा अर्थ शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च, शेतीचा खर्च आणि त्याच्या बाजारभावाला मिळालेला दर असं जर विचार केला तर ते तुम्ही म्हणताय तसं असू शकेल. पण जेव्हा एखादं पीक मोठ्या प्रमाणामध्ये येतं म्हणजे सप्लाय आणि डिमांड म्हणजे जेवढी गरज असती त्याच्यापेक्षा जास्त जर पीक तयार झालं तर बाजारामध्ये ऑटोमॅटिकली भाव कोसळतात. असं बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीत घडलेलं आहे. परंतु त्याच्यासाठी ज्या काय उपाययोजना कराव्या लागतील, शेतकऱ्याला रास्त भाव मिळाला पाहिजे, उत्पादन खर्च निघून शेतकऱ्याला त्याच्यामध्ये उत्पन्नातनं प्रॉफिटसुद्धा मिळाला पाहिजे, याच्यासाठी ज्या काय उपाययोजना कराव्या लागतील त्या बाबतीत पहिल्यांदा मी माननीय कृषी मंत्री महोदयांशी या बाबतीत बोलेन. सगळ्यात महत्वाचं आजच्या सुनावणीमध्ये एक गोष्ट आली होती, पक्षप्रमुखांकडे जर सगळे अधिकार असतील तर मग लोकशाही धोक्यात आहे असं तुमच्या वकिलांनी एक गोष्ट मांडली होती. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा तेच प्रकरण समोर आलं होतं की त्यांनी पक्षाची जी हायरार्की होती त्याच्यामध्ये ज्या घटनेमध्ये गोष्टी होत्या त्या धरून केल्याचा हा आरोप झाला. आता नक्की कशा पद्धतीने हे सगळं होणार आहे, कारण आता चिन्ह आणि नाव आहे तुमच्याकडे. काल आमची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. कामकाज करण्याच्या दृष्टीनं, पक्षवाढीच्या दृष्टीनं, पक्षाचा विस्तार राज्याच्या बाहेर करण्याच्या दृष्टीनं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे. आणि अतिशय म्हणजे पूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना, शिवसेना प्रमुख असताना ज्याप्रमाणे जबाबदाऱ्या ह्या पक्षाच्या नेत्यांवरती, पक्षांच्या उपनेत्यांवरती, पक्षांच्या संपर्क प्रमुखांवरती, पक्षाच्या जिल्हा प्रमुखांवरती, पक्षाच्या माननीय आमदार खासदारांच्यावरती, नगरसेवकांच्यावरती ज्या पद्धतीनं पक्षवाढीच्या, निवडणुका जिंकण्याच्या, शाखा वाढ करण्याच्या ज्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात दिल्या जात होत्या तशाच पद्धतीची कार्यपद्धती कालच्या कार्यकारिणीमध्ये अवलंबायचं ठरलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं निश्चितपणे लवकरच आमची कामकाजाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. नगरमध्ये मुख्यमंत्र्यांकडनं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक वक्तव्य आलं होतं का हा प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला पाहिजे. यावरती विरोधकांनी अशी टीका केली का उठता बसता मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोग नाही, निवडणूक आयोगाचा विषय नाही. एखाद्या वेळी स्लिप ऑफ टंग होऊ शकतं बोलताना. त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं असं त्याच्यामध्ये म्हणणं असावं की महाराष्ट्र MPSC बोर्ड जे आहे त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यांच्याकडं, त्या आयोगाकडं गेला पाहिजे. त्यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे. बोलण्याच्या ओघामध्ये आपण सुद्धा बघता माध्यमांचे प्रतिनिधी बरेच पुढं असतात आणि एक प्रश्न झाला की दुसरा, निवडणूक आयोगाचा प्रश्न झाला की MPSCचा प्रश्न झाला की कांद्याचा प्रश्न झाला की शिस्तभंग कारवाईचा. एका वेळीच अनेक प्रश्न आल्यामुळं प्रश्न त्याचं उत्तर देण्याच्या ओघामध्ये असू शकेल तसं झालेलं. परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काल सुद्धा माननीय CM DCM साहेबांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. राज्य सरकारनं विनंतीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC बोर्डाला या ठिकाणी दिलेलं आहे. वाटलं आणि निश्चितच पुन्हा एकदा रिमाइंडर, स्मरणपत्र त्याच्या बाबतीतलं दिलं जाईल आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय MPSC बोर्डाच्या सदस्य सचिव जे शासनाचे तिथं आहेत त्यांच्याशी सुद्धा या बाबतीत चर्चा करण्याची शक्यता आहे. हाँ, देखिए आज माननीय केंद्रीय निवडणूक आयोग के डिसीजन के ऊपर सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही थी. कल भी चल रही थी, आज भी चल रही थी. और आज सुप्रीम कोर्ट ने कहा है जो ठाकरे गट की मांग थी कि जो शिवसेना का धनुष्यबाण और शिवसेना का नाम जो हमको शिंदे साहब के नेतृत्व में दिया है उसको स्थगिती दे दो, लेकिन ऐसी स्थगिती माननीय सुप्रीम कोर्ट ने नहीं दी है. वो इलेक्शन कमीशन का ऑर्डर जैसे ही अभी भी इम्प्लीमेंटेशन में है. एक ही बात है, आर्गुमेंट के दौरान जब ये बात सामने आई कि अभी महाराष्ट्र के असेंबली का सेशन चालू होने वाला है और उस सेशन के दौरान जो 14-15 विधायक ठाकरे गट के पास में है उनके ऊपर ये चिन्ह का और ये पक्ष का नाम हमारे पास होने की वजह से आप कोई स्ट्रांग एक्शन जैसे कि डिस्क्वालिफिकेशन या ऐसा कोई आप नहीं करोगे, ऐसी विनंती थी. इसीलिए हमारे वकील ने, हमारे एडवोकेट ने, हमारे सीनियर काउंसिल ने ओरल सबमिशन दिया है कि जब तक अगली सुनवाई माननीय सुप्रीम कोर्ट में नहीं होती, जब तक अगली तारीख सुप्रीम कोर्ट की नहीं आती,
तब तक ठाकरे गट के 14-15 विधायक के बारे में हमारी शिवसेना धनुष्यबाण जिसके पास है वो ऐसे कोई स्ट्रांग एक्शन के बारे में नहीं सोचेगा। वो झटका है उनके लिए, स्टे न लगना झटका है उनके लिए। स्टे नहीं मिलना, ठाकरे गट बार बार आप देखो माध्यम में चैनल पर कल से श्री कपिल सिब्बल साहब बार बार कह रहे थे कि कल कह रहे थे आज कह रहे थे कि आगे तब तक इलेक्शन कमीशन के ऑर्डर को स्टे करो, लेकिन ऐसा स्टे आज की सुनवाई में माननीय सुप्रीम कोर्ट ने नहीं दिया है। ये इलेक्शन कमीशन का ऑर्डर इंप्लीमेंट में है, ये बात हमको दिलासा देने वाली है। और ठाकरे गट का जो बार बार कहना था कि धनुष्यबाण को हमको दिया है उसको स्टे दो, स्टे न मिलने की वजह से उल्टा ठाकरे गट को झटका लगा है। शरद पवार साहब ने बयान दिया है कि आज राष्ट्रपति शासन उठाया गया क्योंकि सुबह की शपथ विधि हुई, वो ना होता तो राष्ट्रपति शासन जो उठ नहीं पाता। अभी इसके बारे में पहले पवार साहब कह रहे थे, जब सुबह का शपथ विधि अर्ली मॉर्निंग का शपथ विधि हुआ तभी का स्टेटमेंट आप लोग थोड़ा पीछे जाके देख लो चैनल पे, तभी पवार साहब कह रहे थे इसके बारे में मुझे कुछ पता नहीं है, मेरे से चर्चा नहीं हुई है और ये शपथ विधि से राष्ट्रवादी कांग्रेस का कोई भी वास्ता नहीं है। ये उस दिन का पवार साहब का स्टेटमेंट है। और आज पवार साहब कह रहे कि राष्ट्रपति शासन उठाने के लिए ये सुबह का शपथ विधि हुआ था। ये दो स्टेटमेंट अलग अलग है, कॉन्ट्राडिक्टरी है। इसके लिए इस बारे में अभी यही पवार साहब ही आगे कुछ ज़्यादा बता सकेंगे। अगर पवार साहब कुछ खुल के आगे आके बताएंगे कि राष्ट्रपति शासन उठाने के लिए सुबह का शपथ विधि लेने के लिए क्या क्या हलचल हुई थी, क्या क्या इसके बारे में बातचीत हुई थी, तो ये ज़्यादा तौर से पवार साहब ही कह सकेंगे। अगर वो खुल के बात कहे तो इसके ऊपर और कुछ जो बातें अभी तक सामने नहीं आई, दबा हुई है, वो बातें पवार साहब बात करने के बाद सामने आ सकती है। क्या तब की उनकी जो साथी थे कांग्रेस और शिवसेना, मतलब तब आप लोग साथ में थे, तो क्या ये दोनों पार्टी को अंधेरे में रखा गया था, उनके साथ धोखा होता एक तरह से ये माना जाए? अगर अभी के स्टेटमेंट अगर पवार साहब के आज के स्टेटमेंट के ऊपर रिलाई करे तो जरूर वही झटका ही था, क्योंकि अगर पवार साहब को मालूम था कि राष्ट्रपति राजवट हटाने के लिए सुबह का शपथ विधि हो रहा है तो फिर उन्होंने ये बात तभी कह देनी चाहिए थी। लेकिन तब पवार साहब कह रहे थे कि मुझे इसके बारे में कुछ मालूम नहीं, और आज कह रहे कि शपथ विधि सुबह का हुआ वो राष्ट्रपति राजवट उठाने के लिए हुआ। ये कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट है। इसके बारे में हमारे जो वरिष्ठ नेता है, हमारे पार्टी के और भाजपा के वरिष्ठ जो नेता है, वो इसके बारे में अधिकार तौर से आगे की बात करेंगे। सर संजय राउत ओके। सर संजय राउत ने शिकायत की थी कि श्रीकांत शिंदे से उनको जान को खतरा है। सीएम ने कहा कि हम जांच करेंगे, स्टंटबाजी होगी तो कार्रवाई करेंगे। आपका क्या मानना है? हमारा भी यही कहना है कि श्री संजय राउत जी ने जो कल लेटर दिया है डिप्टी सीएम साहब को और होम मिनिस्टर साहब को, वो लेटर में उनने कहा है कि उनके जीवित को धोखा है और वो धोखा माननीय सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब के तरफ से है। ये जो बात उन्होंने कही है वो पूरी तरह झूठी है, उसको कोई भी आधार नहीं है। केवल उस खुद का बड़प्पन दिखाने के लिए मैं कितना बड़ा हूँ, मैं पूरा महाराष्ट्र का नहीं लेकिन पूरे देश का कितना बड़ा नेता हूँ, ये बताने के लिए संजय राउत ने ऐसा स्टेटमेंट किया है। ये पूरा गलत है। हम लोग की भी मांग है, जो हम लोग शिंदे साहब के साथ में काम कर रहे हैं, हमारे मिनिस्टर लोग हैं, एमएलए लोग हैं, हमारे भी मांग है कि ये लेटर की जांच होनी चाहिए। अगर उसमें कोई एविडेंस सामने आता है तो जरूर उसके ऊपर पुलिस आगे की काम करेगी। लेकिन अगर ऐसा बात करने वाले संजय राउत के पास कोई एविडेंस नहीं है, उनको किसका फोन आया, उनको किसी ने बताया, वो रिलायबल है क्या नहीं है, ये सब जो पुलिस का काम है वो पुलिस जांच करे और ज्यादा दिन तक न करते हुए तुरंत जांच करके सत्य सामने लाए। हमको विश्वास है कि ये लेटर झूठा है और ऐसा झूठा लेटर देके जो 15 लाख लोगों का प्रतिनिधित्व लोकसभा में करता है, ऐसे सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब को बदनाम करने के लिए पुलिस भी संजय राउत पर झूठा तकरार देने के कारण से कार्रवाई करने की मांग हम लोग भी सीएम डीसीएम साहब के पास करने वाले हैं।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.